हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. या आज आपण पातळ पोळ्याचा चिवडा बनवतोय. हे बघा, पोहे मी चाळून निवडून घेतलेत. थोडंसं गरम करून घेते. दिवाळीत राहिलेले शिल्लक पोहे तर आम्ही निम्मा केलता, निम्मा ठेवला होता. डाळ पण घेतली चाळून निवडून. चला आता आपण पोहे करणार आहे, पोह्याचा चिवडा करणार आहे, पातळ पोह्याचा चिवडा. हे बघा, दोन अर्धे अर्धे पातेले, 1.5 किलो तरी असतील. शिल्लक सामान आहे सगळं दिवाळीत आणलेलं. हे मिरची थोडी टाकायची, खोबरं थोडं टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. की खोबरंही टाकलं ना तरी काढून टाकतात माणसं, आपल्यातली खात नाहीत. लसूण घेतला टेचून. मकाचे पोहे आता मी तळून घेते. हे बघा, तळून घेतले थोडेसे. आता सगळे पोहे आपल्याला तळून घ्यायचे तेवढे. चला, तळून झालं. आता डाळ तळून टाकली मी पातेल्यात थोडी थोडी, निम्म दोन्हीकडं करायचं. हे बघा, निम्मी टाकली डाळ तळून. आता शेंगदाणे तळून टाकणार आहे मी त्याच्यात. त्याला शेंगदाणे पण तळत आलेत आपले. आता शेंगदाणे पण आपण काढून निम्मी त्या पातेल्यात टाकणार आहे दोन्ही. एकच मोठं पातेलं लागतं त्याला, पण कसं पातेलं नाही इथं. आता गावाला एक मोठी पातेली इथे नाहीत, मग दोन्हीत निम्म केलं आणि दोन्हीत करायचं. गरम करून घेतलेत. चला, आता शेंगदाणे पण भाजले. आता मिरची आपण अशी तळून घेणार आहे. ती सगळी टाकली ना त्याच्यात सगळ्या तेलाचं होतंय, बी पडतंय का तरी पण जातंय बी त्यातनं. चला, त्याच तेलात घेणार आहे मी सगळं करून. हळद जिरी आपल्याला वापरायची आणि लसूण टेचलेला, कढीपत्ता फोडणीसाठी वापरायचा, लाल तिखट, चिवडा मसाला सगळं वापरून आता हे आपण चिवडा बनवणार. चला, आता आपले फोडणी चालली. जिरी मोहरी लसूण टाकते मी टेचल्याला. छान सुगंध सुटतोय बघा. लसूण टाकला म्हणजे मावले आमचा मध्येच कालवा करतो. कढीपत्ता टाकू आपण. चला, आता मस्त खमंग फोडणी बसली बघा. थोडीशी हळद टाकायची आपल्याला, जास्त पण नाही टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि चिवड्यात वतायचं. फोडणी आपण आता ही चिवड्यात वतणार आहे. हे बघा, नंतर आपल्याला हलवून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकून घेतलंय मी आणि मीठ, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मकाच्या पोह्यांना पण मी फोडणी दिलेली. हे बघा, तळून पोहे, त्याला पण जिरी मोहरी कढीपत्ता लाल तिखट मीठ सर्व फोडणी दिली. लसूण आता ते पण आपल्याला ह्यात थोडं ॲड करायचं. दोन्ही ह्याच्यात अर्धे अर्धे मिक्स करायचे पोहे पण मकाचे आणि मिक्स करायचे. चला, आता आपण मिक्स केले. हे बघा कसा कुरकुरीत चिवडा झालाय बघा. आता लाडू करताना थोडीशी शेव पाडायची, नंतर मिक्स करायची. त्याच्यात तिखट मीठ टाकून तळायची आणि मिक्स करायची. तर परवा करंजा केल्या आणि रात्री हा चिवडा केला. अजून लाडू बाकीत. लाडू कसं गावाला नेलती ना आम्ही दिवाळी, त्यामुळं संपली होती दिवाळी. मग आपली पोरं आहेत खात्यात आणि आम्ही नेहमी करतोच, पण 2 वेळेस थोडी दिवाळी करून खातो. नंतर संपत आल्यावर का वाटते. आणि कशी गावाला नेलेले मग संपती लवकर. गावाला नेल्यामुळं थोडं का वाईना सगळ्याला न्यावंच लागते ना गावाला. चला, तर आता आपला चिवडा तयार आहे. कसा झाला सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.